शांतता ही गोष्ट आहे. मानवत्व, नीती ह्यांच्या विचारावर ज्याच्या मांडणीचा प्रभाव आहे तो तत्वज्ञ म्हणजे कांट. इफेक्टिव्ह अल्ट्रुइझम नावाच्या आणखी एका संस्थेशी निगडीत आहे की जी संस्था फार काटेकोरपणाने बघते, स्वतःचं हित न बघता इतरांचं कसं बघता येईल वगैरे वगैरे. त्या नावातच ते आहे ना, अल्ट्रुइझम म्हणजे दुसऱ्यासाठी काहीतरी करणं. तशा प्रकारचे गतिरोधक या बायडनच्या प्रशासनाने केलेल्या धोरणामध्ये आहेत, एआयच्या धोरणामध्ये. म्हणून आम्ही ते धोरण बदलतो आणि धोरण बदलण्याचं गमक म्हणजे काय, तर अर्थात त्याचं नाव बदलणं. नमस्कार, मी सदानंद मोरे. आळंदी ते सिलिकॉन व्हॅली ही जी आपली उपमालिका आहे महाराष्ट्र मंथन अंतर्गत, तिच्यामध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आठवण करून देतो अर्थात मागच्या आपल्या एपिसोडला धरून की 4 संस्थात्मक घटक म्हणजे स्वतःच म्हणतो मी, स्वतः अख्खच्या अख्खं राष्ट्र अमेरिका, त्यानंतर त्या राष्ट्रामधला संरक्षण विषयक विभाग पेंटेगॉन, त्याच्यानंतर 2 AI कंपन्या, एक म्हणजे ओपन AI आणि दुसरी म्हणजे अँथ्रोपिक. ह्या 4 इन्स्टिट्यूशनल गोष्टी आहेत आणि त्यांचे प्रमुख म्हणूयात आपण, या व्यक्ती आहेत. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर हेक्सेथ हे त्या पेंटेगॉनचे प्रमुख. त्याच्यानंतर सॅम अल्टमन म्हणजे अर्थातच ओपन AIचे CEO वगैरे वगैरे, आणि दारिया अमोदिया हे अँथ्रोपिकचे CEO. असा हा एकूण अष्टकोनी व्यवहार आहे. 4 संस्था आणि 4 व्यक्ती. आणि त्यांच्यामध्ये जे काही घडलं मधल्या काळामध्ये की ज्याच्यामुळे संपूर्ण अमेरिकेतल्या उद्योग क्षेत्राला एक धक्का बसला निश्चितपणे, आणि इतरही गोष्टींमध्ये त्याचे त्याचे प्रतिध्वनी उमटले ना. म्हणजे आता संरक्षण विषयक गोष्ट आहे, राजकारण आहे, एक अमेरिकेमधलं वातावरण असं ढवळून निघालं. हे आपण पाहिले. काही लोकांनी राजीनामे दिले, काही लोकांनी निषेध केला. हा जो मुख्य मुद्दा आहे, हे सगळं कशावरनं घडतंय की ओपन AI नावाच्या कंपनीमध्ये पुरेशी सेफ्टी ज्याला म्हणतो आपण AIच्या संदर्भामध्ये, AI निर्मितीच्या संदर्भामध्ये, म्हणजे AIची मॉडेल्स तयार होतात आणि ती तयार करतानाची गती प्रचंड असते. म्हणजे आपणाला आत्ता अस्तित्वात असलेल्या मॉडेलबद्दल पूर्ण माहिती होते न होते तोच, किंबहुना होण्याच्या आधीच दुसरं मॉडेल पुढे येतं. त्यामुळे दिवसेंदिवस हे जे धोके आहेत, हे जे रिस्क आहेत, विशेषतः सिक्युरिटी रिस्क म्हणतो आपण त्यांना, ते असे वाढत चाललेत. आणि ती सिक्युरिटी रिस्क ही काही फक्त युद्धापुरती किंवा एखाद्या देशाच्या संरक्षणापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण मानव जातीच्या संदर्भातली आहे. आपल्या सिव्हिलायझेशन म्हणतो आपण, संस्कृतीच्या संदर्भातली आहे. त्यामुळं ज्यांना हे धोरण पसंत पडलं नाही ते त्याच्यातनं बाहेर पडले. पुरेशी सेफ्टी म्हणजे सेफ्टीविषयक पुरेसा विचार केला जात नाही म्हणून, आणि त्यांनी आपली एक वेगळी कंपनी काढली. ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून की माणूस आणि माणसाची सुरक्षितता, मनुष्यत्व, म्हणून त्यांनी त्याला नाव दिलं अँथ्रोपिक. अँथ्रोपॉस म्हणजे माणूस, ग्रीक भाषेमधला शब्द आहे अँथ्रोपॉस, याचा अर्थ माणूस. आणि त्याच्यातूनच मग अलीकडच्या काळामध्ये अँथ्रोपॉलॉजी नावाचं जे विज्ञान, जे शास्त्र पुढे आलं, त्याचं मूळ हे आहे की माणसाचं विज्ञान, माणसाविषयीचं ते शास्त्र. अर्थात सुरुवातीच्या काळात या शास्त्राचा फोकस हा फक्त ट्रायबल त्यांना म्हणतो आपण, अशा प्रकारचे आदिवासी समूह वगैरे त्यांच्यापुरता मर्यादित होता. आणि नंतर तो वाढत व्यापक होत गेला. आणि आत्ता आपण अर्बन अँथ्रोपॉलॉजीची सुद्धा गोष्ट करतो. इतकंच नव्हे तर अनेकांना ही गोष्ट माहीत नाही की इमॅन्युएल कांट हे जे फार मोठे तत्व आहेत ते होऊन गेले, आणि ज्यांचा प्रभाव आपण जी चर्चा करत आहोत आणि करणारही आहोत आपल्या पॉडकास्टमध्ये सुद्धा, आणि तिकडे साप्ताहिक सकाळमधल्या लेखमालेत सुद्धा, शांतता ही गोष्ट आहे. मानवत्व, नीती ह्यांच्या विचारावर
ज्याच्या मांडणीचा प्रभाव आहे तो तत्वज्ञ म्हणजे कांट. तर कांट हा मुळात म्हटलं तर अँथ्रोपॉलॉजीचा प्राध्यापक आहे. अर्थात त्यावेळेच्या अँथ्रोपॉलॉजीचं स्वरूप वेगळं होतं काही प्रमाणामध्ये, ते आपण म्हणू शकतो. त्यामुळं त्याच्या अँथ्रोपॉलॉजीचा विचार न करता आपण थेट त्याच्या तत्वज्ञानाकडे जर गेलो तर समजुतीचा घोटाळा निर्माण होईल, एवढं मी आत्ताच आपल्याला सांगून ठेवतो. तर हे मी तुम्हाला सगळं का सांगतोय की या पद्धतीने मनुष्यत्वासंबंधीचा विचार आपल्याला करावा लागतो आणि तो होत नाही, तो करण्याची संधी नाही ओपन एआयमध्ये. म्हणून बाजूला होऊन निश्चितपणे त्यांनी काय केलं तर अँथ्रोपिक नावाची आपली कंपनी काढली अमुदियाने. अर्थात दुसऱ्याही कारणामुळं बाहेर पडलेले लोक ओपन एआयमधनं आपल्याला माहिती आहे, ते वेगळं कारण होतं की मुळात ओपन एआय स्थापन झाली ती नॉन प्रॉफिट अशा प्रकारची एक संस्था म्हणूयात किंवा एक फर्म म्हणूयात एआयची. पण मग जसं जसं काळ पुढे गेला तसं तसं ती मुळातली नॉन प्रॉफिट असणारी फर्म ही जशी जशी प्रॉफिटकडे जायला लागली तेव्हा इलॉन मस्कला असं वाटलं की ज्याने त्याच्यामध्ये गुंतवणूक केली होती नॉन प्रॉफिट समजून की आता आपण याच्यात राहता कामा नये, म्हणून तो बाहेर पडला. हे आपल्याला माहिती आहे. आता त्याच्यातनं बाहेर पडलेला ओपन एआयमधनं ज्याचा संबंध सेफ्टी नावाच्या गोष्टीशी होता आणि ज्याची ओळख मुख्यत्वे करून एआय सेफ्टी रिसर्चर अशीच आहे, त्याचं नाव पॉल क्रिस्टियानो. तर हाही बाहेर पडला, पण त्यानं असं नकारात्मक कारण नाही दिलं, निषेध वगैरे करून दिलं नाही, कारण दिलं नाही. त्याने काय सांगितलं की मला जो रिसर्च करायचा आहे सेफ्टीच्यासाठी एआय सुरक्षिततेच्या संदर्भातला, तो करण्यासाठी ते बेस्ट ठिकाण नाही, ते सगळ्यात चांगलं ठिकाण आहे असं मला वाटत नाही, म्हणून मी आपला बाबा बाजूला होतो आणि मी काहीतरी वेगळं करतो असं त्यांनी सांगितलं. आणि मग त्याने काय केलं की अलाइनमेंट रिसर्च सेंटर काढलं. आता अलाइनमेंटचा संबंध सेफ्टीशी येतो. अलाइनमेंट म्हणजे संलग्नता, म्हणजे तुम्हाला एआयचा विचार करताना माणसाला दूर ठेवून करताच नाही येणार. प्रत्येक टप्पा, प्रत्येक पायरी म्हणूयात एआयच्या संशोधनातली ही माणसाला धरून माणसाचा विचार करूनच झाली पाहिजे, हा तो मुद्दा आहे. मग एआय अलाइनमेंट म्हणजे नेमकं काय की शेवटी एआय निर्माण कोण करतं, कुणी केला, तर तो निर्माण केला माणसाने. मग माणसाला जर त्याचा फायदा होणार नसेल किंबहुना कधी जरी त्याचा तोटा होणार असेल, कधीतरी तो त्याच्यावर त्याचं सगळं सोपवलं तर माणसाच्या हितसंबंधाच्या विरुद्ध जाणार असेल तर मग अशा याचा उपयोग काय. म्हणून प्रत्येक टप्प्यावरती डोळ्यात तेल घालून तो सतत म्हणजे एआय माणसाशी संलग्न राहत आहे. माणसाची मूल्य जी मानवी संस्कृतीने शेकडो हजारो लाखो वर्षाच्या संघर्षातनं तयार केलेली आहेत, माणसाचे हितसंबंध ह्युमन इंटरेस्ट ज्याला म्हटलं जातं, आणि ते सातत्याने सांगणारा मोठा विचारवंत नव्वदीच्या घरामध्ये काल परवाच आपल्यातून त्या जग सोडून गेले युर्गेन हॅबरमास. ही आत्ताची गोष्ट आहे, मागच्या आठवड्यामधली. मी हे करतोय तेव्हाची, त्याच्या अगोदरची गोष्ट आहे, रेकॉर्डिंग करतोय तेव्हाची. तर अशा प्रकारे ह्युमन इंटरेस्ट आणि ह्युमन व्हॅल्यूज ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, तर त्यांच्याशी संलग्न झालं पाहिजे एआयने. आणि मग तो एआय रिसर्चचा, एआय प्रोडक्शनचा मुख्य एक भाग असला पाहिजे महत्त्वाचा, त्याला सोडता कामच नाही असं ज्यांना वाटतं त्यांच्यापैकी एक म्हणजे पॉल क्रिस्टियानो. तर त्यांनी ती एआय कंपनी, ओपन एआय कंपनी सोडली आणि अर्थात आपली स्वतःची एक त्याला काय म्हणतो आपण अलाइनमेंट रिसर्च सेंटर, आणि अलाइनमेंट म्हणजे अर्थात एआय अलाइनमेंट हे काढलं. आणि ते नॉन प्रॉफिट आहे अर्थात त्याची ती ही फर्म, आणि त्याच्यामध्ये तो अशा पद्धतीने काम करीत असताना झालं असं की त्याला कुणी ऑफर दिली असेल, ती चक्क अमेरिकेच्या सरकारने दिली ऑफर. तेव्हा अर्थात जो बायडन होते, आणि त्यांनी काय केलं, त्यांनी म्हणजे ॲक्च्युली मुळात त्या अमेरिकेच्या सगळ्या व्यवहारामध्येच आपल्याला असं दिसतं की एक NIST हा ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे, अशी एक इन्स्टिट्यूशन म्हणूयात आपण. त्या अमेरिकन व्यवहारामध्ये अनेक अशा छोट्या मोठ्या संस्था आहेत सरकारच्या पातळीवरती, त्याची लांबलचक नावं असतात, मग तो शॉर्ट फॉर्म करतो आपण. तरी NIST नावाची जी संस्था आहे ती कॉमर्स डिपार्टमेंटच्या अंतर्गत येते, म्हणजे व्यापार. आणि त्याचा काय अर्थ होतो
NISTचा, ती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी, ही त्या इन्स्टिट्यूटनं सगळ्या प्रोडक्शनच्या संदर्भामध्ये स्टँडर्डचा विचार करायचा. टेक्नॉलॉजी अपडेट आहे का, तिच्यामुळे कोणाला काही तोटा होतोय का, याचं परीक्षण करायचं आणि मगच त्या प्रकारच्या प्रोडक्शनला पुढे जाण्याची सिग्नल वगैरे द्यायची. असं थोडक्यात आपल्याला उद्देश सांगता येईल. आणि त्यांचा असा दावा आहे अमेरिकेच्या लोकांचा की अमेरिकेचे स्टँडर्ड्स अशा पद्धतीने आणि टेक्नॉलॉजी जगाच्या पातळीवरती, जगाच्या पाठीवर सर्वात श्रेष्ठ आहे आणि त्यामुळे इतरांच्या पुढे आम्ही मॉडेल म्हणून ठेवतो, इतरांनी याचं अनुकरण करावं, हा त्यांचा अभिमान पहिल्यापासूनच आहे अमेरिकेतल्या लोकांचा, राज्यकर्त्यांचा वगैरे वगैरे वगैरे. तर त्या संस्थेच्या अंतर्गत एक AI सेफ्टी इन्स्टिट्यूट किंवा AI सेफ्टी सेंटर रिसर्च करण्यासाठी त्यांनी चक्क या पॉलला बोलवलं. हा ऑलरेडी कम्प्युटर सायन्समध्ये PhD वगैरे, वेल नोन मनुष्य, ओपन AI मध्ये त्यांनी काम केलेलं वगैरे वगैरे, ही गोष्ट आहे. आणि त्याला तिथे बोलवलं आणि सांगितलं की तू आता इथे काम कर, आणि त्यांनी ती ॲक्सेप्ट केली निश्चितपणे ऑफर. आता हे केव्हा घडतंय? हे घडतंय त्यावेळेला की जेव्हा आता बायडन राष्ट्रपती आहेत. आता हे ज्या वेळेला त्यांनी प्रपोजल आणलं बायडनच्या, म्हणजे त्यांच्या त्या डिपार्टमेंटच्या मार्फत, तेव्हा तिथे असलेल्या लोकांनी, NIST मधल्या काही शास्त्रज्ञांनी त्याला हरकत घेतली. का हरकत घेतली? की हा माणूस आपल्यात फिट बसणार नाही, आपल्याशी त्याला जमवून घेता येणार नाही. का नाही जमवून घेता येणार? कारण तो इफेक्टिव्ह अल्ट्रुइझम नावाच्या आणखी एका संस्थेशी निगडीत आहे, की जी संस्था फार काटेकोरपणाने बघते, स्वतःचं हित न बघता इतरांचं कसं बघता येईल वगैरे वगैरे. त्या नावातच ते आहे ना, अल्ट्रुइझम म्हणजे दुसऱ्यासाठी काहीतरी करणं. हे पूर्वीच्या पासून, म्हणजे बेनथॅम मिल पासून चालत किंवा त्याच्याही पूर्वीपासून दुसऱ्यांसाठी, म्हणजे परोपकार हो थोडक्यात सांगायचं म्हणजे. आणि आणखीनही काही गोष्टी आहेत, सेफ्टीवरती कदाचित तो जास्त भर देईल, वाजवीपेक्षा जास्त, म्हणजे जरी आपल्याला हवीच असली तरी. तर म्हणून काही लोकांनी तो आक्षेप नोंदवला, पण त्या आक्षेपाला काही कुणी भीक घातली नाही. आणि 23 साली बहुधा किंवा त्याच्या आधी असेल थोडाफार, तो तिथे रुजू झाला. हा त्याचा साधारण त्यांचा इतिहास आहे. हा तुम्हाला मला मुद्दा सांगायचा आहे. आता हे सगळं तुम्हाला का सांगतोय की पुढे काय झालं मग त्याचं. तो रिसर्च करत राहिला. रिसर्च करत असताना त्याच्या जोडीला आणखीन काही लोक आले, त्यांच्याबद्दलही मी बोलणार आहे, ज्यांनी नंतर रामराम केला त्या याला सुद्धा, म्हणजे प्रत्यक्ष या संस्थेलाच, म्हणजे NISTलाच. हा तो मुद्दा आहे. आणि मग आता हे सांगण्यापूर्वी तुम्हाला याचं काय नेमकं म्हणणं आहे आपल्या पॉल ख्रिश्चनचं, हे सांगायला पाहिजे. तर त्या इफेक्टिव्ह अल्ट्रुइझमचं महत्त्वाचं म्हणणं काय आहे? पहिल्यांदा की सगळ्याच माणसांच्यासाठी, आपल्यापेक्षा इतरांच्यासाठी आपण विचार करायला पाहिजे. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा आणखीन त्रासदायक ठरेल, म्हणजे व्यापारी पद्धतीने जर विचार केला आपण या गोष्टींचा. त्यांचं म्हणणं असं आहे की ते तात्कालिकतावादी नाही आहेत. विचार करायचा म्हणजे किती करायचा. एखादी गोष्ट तुम्हाला ताबडतोबीची लाभदायक वाटेल, परंतु काही काळानंतर ती तुम्हाला उलट काय म्हणत त्याला त्रास देऊ शकेल, तुमचं त्याच्यामुळे अहित होऊ शकेल. तर हा जो लॉंग टर्मिझम हा शब्द आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यावरती भर देणारे आहेत. तर हे आपल्याला परवडणार नाही असं त्या लोकांचं म्हणणं होतं, त्याच्या नियुक्तीला विरोध करणाऱ्यांच्या. पण तसं काही झालं नाही. तर ती नियुक्ती झाली. म्हणजे 2021 मध्ये त्याने ओपन AI सोडलं आणि आपली एक ती वेगळी संस्था स्थापन केली, अलाइनमेंट रिसर्च सेंटर. आणि त्याच्यानंतर 23 मध्ये त्याला ही नेमणूक मिळाली सरकारमध्ये. आणि सरकारमध्ये नेमणूक मिळाली तेव्हा काय म्हणून मिळाली, तर US AI सेफ्टी इन्स्टिट्यूट ही 23 साली बायडननी स्थापन केली. त्यावेळेला ते स्वतः अध्यक्ष होते. आणि ती स्थापन करताना त्यांचा उद्देश काय होता, बरं का, फार महत्वाचा मुद्दा आहे की त्यांनी एक फार मोठी एक्झिक्युटिव्ह ऑर्डरच काढली. फार मोठी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर आहे काय. आणि त्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरमध्ये अत्यंत तपशील की हा AI जो आहे आपला अमेरिकेचा, तो सगळ्यात भारी असला पाहिजे जगात वगैरे वगैरे, ते तर असलंच पाहिजे, पण शिवाय तो सेफ असला पाहिजे, तो ट्रस्टवर्दी असला पाहिजे, इत्यादी इत्यादी अशा काही अटी त्यांनी घातल्या. आणि त्याच्यातल्या महत्वाची गोष्ट म्हणजे सेफ्टी, सगळ्या गोष्टीच्या सेफ्टीमध्ये आल्या, म्हणून तसंच नाव दिलं सेफ्टी इन्स्टिट्यूट ही त्यांनी 23 साली. आणि मग तिथे हे सद्गृहस्थ ख्रिश्चनो आले आणि तो कारभार पाहायला लागले. आता पुढे काय होते बघा, तो फारच महत्वाचा मुद्दा आहे. पुढे ज्या वेळेला ट्रम्पनी कारभार हातात घेतला जानेवारी 2025 मध्ये, तर त्याचं धोरण वेगळं होतं एकदम.
अगोदरच्या राष्ट्राध्यक्षांच्या पेक्षा, विशेषतः बायडनपेक्षा, ओबामापेक्षा. त्या धोरणाचा भाग काय होता की अमेरिका फर्स्ट वगैरे, अमेरिकेला मोठं करायचं, मेगा वगैरे, हे सगळं आपल्याला गोष्टी माहिती आहेत. अमेरिकेची अगोदरची जी पॉलिसी होती, सगळ्या जगाची काळजी करायची, आपल्याकडे दुर्लक्ष करायचं, इतरांचंच रक्षण करीत बसायचं वगैरे वगैरे, हे आपण सगळं सांगून झालेलं आहे. तर हे ट्रम्पला मान्य नाही. त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने विचार करायला सुरुवात केली. टेरिफचा प्रश्न उद्भवला वगैरे वगैरे, सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. तर त्यानं पहिल्यांदा याने जी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढली होती की जिच्या अनुषंगानं या संस्थेची स्थापना झाली त्या NIST मध्ये निश्चितपणे, तर ती एक्झिक्युटिव्ह ऑर्डर त्याने आल्या आल्या खारिज केली, म्हणजे रिवोक केली. हे मान्य नाही आम्हाला. आणि स्वतःचं वेगळं AI धोरण त्याने निर्माण केलं की जे अमेरिका केंद्रित असेल. जग हा आमचा मुख्य इश्यू नाहीच आहे मुळात. जगाचं जग पाहिजे, पुष्कळ राष्ट्र आहेत, त्यांचं त्यांनी पाहावं. आमच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे, पण त्याची आपल्याला कल्पना आहे की त्यांनी जणू काय आमचं दुसरं मॅनहॅटन प्रोजेक्ट असेल इतका त्याच्यावरती भर वगैरे वगैरे दिला. खाजगी कंपन्यांना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करायची संधी दिली. पेंटागॉनशी करार करायला लावले वगैरे वगैरे बऱ्याचशा प्रमाणात, हे माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. आता इथे काय होते माहिती का, आणि जे अत्यंत महत्वाचं आहे की AI सेफ्टी नावाची गोष्ट अख्खीच्या अख्खी, त्याच्यासाठी ते इन्स्टिट्यूट राबवायची, हे काय त्याला मान्य नाही. म्हणून त्यांनी त्याचं नावच बदललं त्या याचं, आणि सेफ्टी हा मुद्दा बाजूला काढला. ते डिपार्टमेंट अंतर्गत ठेवलं, म्हणजे छोटं केलं डिपार्टमेंट. मला वाटतं बहुतेक ख्रिश्चनो सुद्धा तिचं कायम राहिले, अजूनही ते असावेत, नक्की माहीत नाही. म्हणजे त्याच्याबद्दल काही लोकांचे मतभेद किंवा कन्फ्युजन दिसतंय किंवा संदिग्धता आहे किंवा नक्की माहीत नाही, काही म्हणा. पण मग त्यांनी काय केलं माहिती का, ती फार महत्वाची गोष्ट त्यांनी केली. ती गोष्ट म्हणजे त्यांनी त्याचं नामांतर केलं त्या सगळ्या संस्थेचं, आणि नवीन नाव दिलं, AI सेंटर फॉर स्टँडर्ड अँड इनोव्हेशन. सेफ्टी हा शब्द तिथून वगळला. त्या अख्ख्या नव्या सेंटरचा नक्कीच एक भाग असू शकतो सेफ्टी, तो काही नाकारता येणार नाही, परंतु त्यालाच सेंटरला ठेवून जे काही केलं होतं ते ट्रम्पला मान्य नव्हतं नवीन धोरणामध्ये त्यांच्या. म्हणून हे नाव बदललं. त्याचं कारण असं माहिती आहे का की त्या धोरणामुळे अमेरिकेला नवनवीन शोध लावायचे AI मध्ये, AI पुढे न्यायचं, जगाच्या पाठीवर ती सगळ्यात भारी AI आपल्याकडे असलं पाहिजे, डॉमिनंट अशा प्रकारचं, असं जे वाटतं अमेरिकेतल्या लोकांना, इन्क्लुडिंग ट्रम्प अर्थात, ते ह्या धोरणामुळे शक्य होत नव्हतं किंवा नाही असं म्हणणं या मंडळींचं आलं. म्हणजे बायडनच्या धोरणामुळं. जसं म्हणजे आपण बघतो की नाही, रस्त्यावर आपण चालतो, आपल्याला विशिष्ट वेगाने गतीने जायचं असतं, स्पीडने जायचं असतं, परंतु तिथे जर समजा स्पीड ब्रेकर्स असले तर आपल्याला गती कमी करावी लागते ना, गतिरोधक असल्यानंतर. तशा प्रकारचे गतिरोधक या बायडनच्या प्रशासनाने केलेल्या धोरणामध्ये आहेत, AIच्या धोरणामध्ये. म्हणून आम्ही ते धोरण बदलतो, आणि धोरण बदलण्याचं गमक म्हणजे काय, तर अर्थात त्याचं नाव बदलणं. तर हे त्यांनी नाव बदललं आणि धोरणच बदललं ना. मग त्याच्यामुळे काय झालं माहिती का, आणि आणखीन एक सांगतो तुम्हाला, त्यांनी एक नवीन सद्गृहस्थांची तिथे नेमणूक केली. त्यांचं नाव प्रोफेसर अरविंद रामन. ही मार्च 2026ची गोष्ट आहे, म्हणजे नुकतीच घडून गेलेली गोष्ट आहे. पण दरम्यानच्या काळात काय झालं माहिती आहे का, दरम्यानच्या काळामध्ये तिथे आणखीन एक महत्त्वाच्या अधिकारी होत्या, त्यांचं नाव एलिझाबेथ केली. त्यांना हे धोरण मान्य झालं नाही. त्या होत्या त्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये. इतकंच नव्हे तर त्यामुळे आपण ते ब्रिचली पार्कची जी काही समिट झाली वगैरे, त्या समिटमध्ये त्या उपस्थित होत्या. ते सगळं ठरवण्यामध्ये, ते धोरण ठरवण्यात वगैरे वगैरे त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे वकील वगैरे वगैरे त्यांच्याबद्दल बोलूच आपण. तर त्यांनी राजीनामा दिला आणि त्या बाहेर पडल्या. सांगायचा मुद्दा काय की दोन वेगवेगळे लोक आहेत. यांना अजूनही असं वाटलं असेल कदाचित ख्रिश्चनोला की आपण अजूनही जरी फोकस बदलला असला त्या सगळ्या धोरणाचा, तरी इथे बसून आपल्याला जे शक्य आहे ते आपण करू शकतो, हे त्यांना वाटलं असेल. म्हणून मला वाटतं त्यांनी अजूनही काही राजीनामा वगैरे देऊन बाहेर पडलेले नाहीत. परंतु या मॅडम मात्र राजीनामा दिला आणि त्या बाहेर पडल्या. आता हे तुम्हाला मी काय सांगितलं की हे सगळं केव्हा घडतंय की इकडे आपण ज्याचा विचार करत होतो आणि अजूनही करणार आहोत पुढे, सॅम अल्टमन आणि अमुदिया यांच्यामध्ये जे काही संघर्ष झाले आणि ज्याचा परिणाम अर्थात पेंटागॉनमधला करार, की जे करार करण्यामध्ये या बाईंचा हात होता मोठा अगोदरच्या काळात.
केलीबाईंचा. तर ते एकीकडे घडतंय आणि त्यातनं मग आपल्याला दिसतंय की तिथून कुणीतरी राजीनामा देऊन बाहेर पडतंय. उदाहरणार्थ तशा प्रकारचा राजीनामा या ठिकाणी या मॅडमनी आधीच दिलेला होता. कारण जवळजवळ त्याच प्रकारचं हे मी तुम्हाला आणि मुख्य म्हणजे सेफ्टी हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगायचा होता. धन्यवाद. हे बघा, कोणाला आवडो न आवडो, आजच्या मितीला तरी अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे. त्यामुळं अमेरिकेत जे काही घडतं त्याचे परिणाम जगातल्या इतर राष्ट्रांच्यावरती होतात, ही वस्तुस्थिती आहे. मग आता आज जी परिस्थिती आहे ना अमेरिकेची, ती जणू काही अराजक सदृश आहे असं आपल्याला म्हणता येतं. सिव्हिल वॉर नंतर एवढं अराजक, एवढी अव्यवस्था, एवढा गोंधळ अमेरिकेत यापूर्वी कधीही झालेला नव्हता. लोक रस्त्यावरती उतरतात आणि कंपन्यांच्या विरुद्ध, या कंपन्यांच्या विरुद्ध मोर्चे काढतात. बंद करा, थांबवा म्हणतायत हे सगळं. नंतर राज्य जी आहेत ती केंद्राच्या वरती खटला भरतायत, केंद्राने चुकीच्या पद्धतीचे कायदे लादलेत म्हणून सांगून. इतकंच नव्हे तर लोक कंपन्या सोडतात. ट्रम्पसारखे लोक एकदम एकाएकी फार मोठाच्या मोठा कायदा बदलून जुने कायदे उलटेपालटे करतात. हे सगळं जे चाललेलं आहे ना, त्याचा परिणाम म्हणजेच कदाचित अराजकाच्या रस्त्याने अमेरिका चाललेली आहे की काय, ही काळजी वाटते आणि त्याच्यामुळे जगाची काळजी वाटते.